प्लेट बघून आलंय ना नक्कीच तोंडाला पाणी। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने शेवभाजी, जी एकदम कमी साहित्यात आणि हॉटेलसारख्या चवीची, तुम्ही जिभेवर चव मात्र विसरणार नाही अशी आज मी तुम्हाला शेवभाजी दाखवणार आहे। आज सहजच म्हटलं रविवार आहे आणि आता काहीतरी चमचमीत खावंसं वाटलंय, म्हणून म्हटलं चला आज आपण मस्त ही शेवभाजी करूया, जी सर्वांच्याच आवडीची आहे आणि त्याचसोबत इतकी मस्त कलरफुल बनते की जेणेकरून आपल्याला लगेचच खावीशी वाटेल अशी भाजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। यामध्ये कुठलाही फूड कलर किंवा काहीही एक्स्ट्रा ॲड केलेलं नाही। हे नॅचरल आपले साहित्य, घरचे जे मसाले आहेत त्यापासून मी बनवलेले आहेत। आता मी इथे तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, पण त्या अगोदर मात्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर मी इथे घेतलेला आहे एक मोठा कांदा। आता तुम्ही दोन छोटे छोटे पण घेऊ शकता। आता मी इथे मोठा कांदा घेतला आहे आणि हा थोडासा जाडसर आपल्याला चिरून घ्यायचा आहे। आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे, कारण आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवायची आहे सर्वप्रथम। आता मी इथे एक टोमॅटो पण घेतलेला आहे आणि बघू शकता इतकी सुंदर बनते आणि तुम्ही इतकं म्हणजे बोट चाखत बसाल अशी एवढी सुंदर भाजी आपली बनते। आता हा टोमॅटो एकदम मस्त कमी पिकलेला घेतलाय मी। जास्त पिकलेला असेल तर तुम्ही त्यातले मध्ये जे बी असतं ते काढून टाका, कारण त्यामुळे थोडंसं आंबट होण्याचे चान्सेस असतात। आता मी इथे एक कढई ठेवून घेतली, तेल गरम झालेलं आहे आपलं। आता आपण जो अर्धा कांदा कट केलेला होता तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत। हा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो आणि आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। त्या हिरव्या मिरच्या ह्या खूप कमी तिखट आहे, पण आपल्याला म्हणजे याचा तिखटपणा घ्यायचा नाही, फक्त याची चव घ्यायची आहे, कारण आपण एकदम लाल तरीची भाजी करणार आहोत। आता जर शेवभाजी खूप वेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या सिटीत ज्या त्या पद्धतीने केली जाते, खूप सगळे प्रकार आहेत। यामध्ये काळ्या मसाल्याची पण शेवभाजी बनवली जाते, ती पण तुम्हाला मी एखाद्या दिवशी तुम्हाला नक्की ट्राय करायला दाखवेल। आता त्यानंतर आपण इथे थोडेसे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत। पांढरे तीळ मात्र टाकायला विसरू नका, त्यामुळे चव इतकी सुंदर येते। हे सगळे मसाले आपल्याला कमी गॅसवर एकदम मस्त, अजिबात खाली लागताना हे असे लागता कामा नये, असे छान असे भाजून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर आता इथे मी एक स्टार फूल आणि 2 लवंग घेतलेल्या आहेत। इथे आपल्याला थोड्याशाच गरम मसाल्याचा यूज करायचा आहे। आता मी हे 2 ते 3 माणसांसाठी भाजी बनवते, तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी एक विलायची घातलेली आहे, छोटी विलायची। तुम्ही बघू शकता इतके सुंदर भाजी बनते। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि नवीन बघणार असाल तर नवीन लोकांनी पण मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता हा मसाला पूर्ण आपल्या भाजून घेतलेला आहे आपण, आणि मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, कारण थंड झाल्याशिवाय अजिबात त्याची ग्रेव्ही करू नका। आणि तोपर्यंत थंड होईपर्यंत आपण इकडे बारीक अर्धा ठेवलेला कांदा जो आहे तो आपण असं बारीक कट करून घेऊया। हा एकदमच बारीक कट करून घ्या, कारण शेवभाजी म्हटलं की तोंडाला लगेचच पाणी येतं। आता त्याचसोबत तुम्हाला सपोज एखाद्या दिवशी गेस्ट आले आणि अचानक काय करावं असं पर्याय सुचत नसेल, तर तुम्ही पटकन अशी शेवभाजी ही एकदम झटपट आणि ह्याच पद्धतीने तुम्ही बनवू शकता। एकदम कमीत कमी वेळात ही भाजी बनवून आपली तयार होते। आता मी कोथिंबीर घेतलेली आहे, पण त्याच्या जी जाड काड्या होत्या त्या बाजूला घेतल्यात, कारण त्या आपल्याला मसाल्यामध्ये मस्त वाटून घ्यायचे आहेत। आणि इथे जी पानं होते हिरवेगार ते मस्त बारीक कट करून घेतली, कारण ही आपल्याला मस्त वरून गार्निशिंगला लागेल। आता मी त्याच पॅनमध्ये थोडंसं आणखी तेल टाकलंय आणि जो बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला पण आता कढई छान अशी तापून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल तापून घेतलंय। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं बारीक जो कांदा आपण कट करून घेतलेला होता तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत। आणि इकडे आपला मसाला पण एकदम थंड झालेला आहे। आता आपण याची मस्त ग्रेव्ही बनवून घेऊया।
आणि बघू शकता इतका सुंदर आपला मसाला पण वाटून झालाय आणि अजिबातच खूपच कमी पाणी घालायचं, अगदी 2 ते 3 चमचे पाणी घातलं तरी खूप मस्त आपली ग्रेव्ही वाटून होते। अजिबात जास्त पाणी घालू नका, जेणेकरून पाण्यामुळे टेस्ट बिघडते जास्त। आता इथे मी पूर्ण मसाला एकदम मस्त फ्राय करून घेणार आहे चांगला। आणि इथे बघू शकता मी त्यामध्ये 1 चमचा घातलेला आहे घरगुती बनवलेला गरम मसाला आणि त्याचसोबत त्यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 चमचा जवळ लाल तिखट टाकायचं आहे। तर हे मीडियम तिखट आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। तर त्यानंतर आपल्याला हे मसाले सगळे छान असे परतून घ्यायचे, जोपर्यंत आपल्या मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत। आणि बघू शकता आपली भाजी इतकी सुंदर, तुम्ही ही भाजी चपाती किंवा कधी कधी पाव सोबत पण खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी सोबत खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा, इतकी मस्त लागते। तुम्ही पण म्हणताल वा वा इतकी सुंदर भाजी झालेली आहे आपली। आणि इथे मी थोडंसं धना पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून सगळं आपले मसाले परतून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता साईडनी किती छान असं तेल सुटलेलं आहे। आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले, आता मीठ जास्त टाकायचं नाहीये कारण आपल्या ह्या शेवला ऑलरेडीच मीठ आहे। आता मी ही बाहेर विकत मिळते ती शेव घेतलेली आहे जाडसर, जी फक्त शेव भाजीसाठी वापर केला जातो तीच घेतलेली आहे शेव मी। आता तुमच्याकडे जर वेळ असेल फार तर तुम्ही घरी शेव बनवून पण त्याची पण भाजी खूप छान बनते। आता मी थोडंसं मसाल्यातलं पाणी टाकलेलं आहे। आता तुम्हाला ग्रेव्ही जेवढी ठेवायची थिक तेवढी ठेवू शकता, कमी जास्त। तर मला ही क्वांटिटी एवढीच बनवायची होती त्यामुळे मी तेवढी ठेवली। आणि बघू शकता इतकी सुंदर आणि कलरफुल आपली शेवभाजी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि मैत्रिणींनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, बाय।